आज मी मस्त असा पाटा वरवंटा घेतला आणि हा पाटा वरवंटा वापरायच्या आधी त्याला विशिष्ट पद्धतीने तयार करावं लागतं, सीझनिंग करावा लागतो। तर ही पद्धत ज्या दुकानातनं मी हा पाटा वरवंटा घेतला त्या काकांनी मला ती पद्धत सांगितलेली आहे। ती पद्धत मी तुम्हाला शेअर करत आहे। त्या पद्धतीने तुम्ही पाटा वरवंटा आणि खलबत्ता साफ करू शकता। सर्वप्रथम हा पाटा वरवंटा मी 1 ते 2 वेळेला लिक्विड सोपनी स्वच्छ धुवून घेणार आहे। स्वच्छ हा घासून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायला घ्यायची आहे। दोनदा लिक्विड सोपनी हा पाटा वरवंटा घासून झाल्यानंतर इथे मी पाव वाटी भिजवलेले तांदूळ याच्यावर घातलेले आहेत। तांदूळ मी 10 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवले होते आणि ते छान भिजल्यानंतर आता या मी पाट्यावर ते तांदूळ घातलेले आहेत आणि ते आता वरवंट्याने छान असे वाटून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे तांदूळ छान वाटून घ्यायचे आहेत आणि वरवंट्याची सुद्धा प्रत्येक वेळेला बाजू बदलून घ्यायची आहे, जेणेकरून सगळ्या बाजूने वरवंट्याची सुद्धा जी काय माती वगैरे असेल ती निघून जाईल। वाटून घेतलेले तांदूळ मी पाट्याला सगळ्या बाजूने छान लावून घेतलेले आहेत आणि तेच वाटलेले तांदूळ मी वरवंट्याला लावत आहे। वरवंट्याच्या सगळ्या बाजूने हे लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून वरवंट्याच्या खाचामध्ये किंवा पाट्याच्या खाचामध्ये जर काही माती अडकलेली असेल तर ती माती निघून जाईल। आता हा पाटा वरवंटा परत एकदा धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ करायचा आहे। आता इथे एक हळकुंड घेतलेलं आहे आणि ते पाट्यावर चेचून घेतलेलं आहे आणि आता हे हळकुंड याच्यावर वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यावर आणि हळकुंड वाटायचं आहे। त्या काकांनी असं सांगितलं की हळकुंड वाटताना जर त्याचा रंग काळा झाला तर उरलेली जी काय माती आहे ती माती या हळकुंडाबरोबर निघत आहे आणि पाटा वरवंटा स्वच्छ होत आहे। हे बघा, हळकुंडसुद्धा छान वाटून झालेलं आहे, छान बारीक झालेलं आहे। आता पाट्याला हे हळकुंड मी सर्व बाजूने लावून घेत आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये खाचांमध्ये जिथे जिथे माती अडकलेली असेल ती निघेल। त्याचबरोबर आता वरवंट्यालासुद्धा मी हे हळकुंड छान लावून घेत आहे, जेणेकरून त्याच्या खाचांमध्ये सुद्धा काही माती लागली असेल तर ती निघून जाईल। आणि आता हे परत एकदा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे। पाटा वरवंटा व्यवस्थित पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि पाटा मी स्वच्छ पुसून घेतला आहे। त्याचबरोबर आता वरवंटासुद्धा स्वच्छ पुसून घेतलेला आहे। आता पाटा वरवंटा वापरण्याकरता तयार झालेला आहे। हे बघा, वापरण्याकरता आता पाटा वरवंटा तयार झालेला आहे। बरेच जण याला तेल लावून घेतात, पण त्या काकांनी सांगितलं की अशा प्रकारे साफ केल्यावर तेल लावायची गरज नाही आहे, तुम्ही असा नुसताच वापरलात तरीही चालेल। तर आता नवीन गोष्ट घरी आणल्यानंतर हळद कुंकू वाहून मग वापरायला आपण घेतो। तर आता याची मी पूजा करून घेतलेली आहे आणि उद्यापासनं मस्त असा हा पाटा वरवंटा वापरायला सुरुवात करत आहे। बाय बाय।